नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे. अजित पवार, फडणवीस हे बैठकीला उपस्थित आहेत. मवियाचे मंत्री देखील या बैठकीला हजर आहेत. विधिमंडळ कामकाजावर बैठकीत चर्चा होऊ शकते. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात ही बैठक सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. अजित पवार, एकनाथ शिंदे, अनिल परब हे या बैठकीला उपस्थित आहेत. काही वेळापूर्वीच नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला भाजप आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतर आता ही बैठक होते आहे. राजीनाम्यासाठी एकीकडे भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरती भाजप आक्रमक झालेलं पाहायला मिळालं. त्यामुळे ह्या अधिवेशनामध्ये मलिकांच्या राजीनाम्याचा मुद्दा गाजणार असल्याचं दिसतंय. आताची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतो आहोत. ही बैठक सुरू झाली आणि या बैठकीला महाविकास आघाडीचे मंत्री देखील उपस्थित आहेत. विधानसभेचं कामकाज चालू झालंय. आपण थेट जाऊया. अध्यक्ष महोदय, अक्षरशः राज्य सरकारचं त्या ठिकाणी हसं झालं. 13/12/2019 ला राज्य सरकारला डेडिकेटेड कमिशन तयार करून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता सांगितलं. 13/12/2019 पासून कालपर्यंत 2-2.25 वर्ष निघून गेले अध्यक्ष महोदय, पण एक पैशाचं काम देखील राज्य सरकारने केलं नाही. अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला इंटरिम रिपोर्ट देण्याची संधी दिली, पण हा इंटरिम रिपोर्ट जो आपण दिला अध्यक्ष महोदय, तो इंटरिम रिपोर्ट म्हणजे एक प्रकारची थट्टा आहे. काल ज्यावेळी न्यायमूर्ती त्या ठिकाणचे जे आहेत त्यांनी विचारलं की अंतरिम अहवाल कशाच्या आधारावर तुम्ही तयार केला, भुजबळ साहेब आपले वकील सांगू शकले नाहीत. त्यांनी सांगितलं आम्ही हा मुख्यमंत्र्यांना सोपवला. त्याच कोर्टाने विचारलं मुख्यमंत्र्याला सोपवल्याने अहवाल ऑथेंटिक होतो का, त्याच्यावर कुठलंही उत्तर अध्यक्ष महोदय हे त्या ठिकाणी देऊ शकले नाहीत. ही शासकीय कामकाजीची पद्धत आहे का त्यांनी विचारलं, कारण हा अहवालावर साधी तारीख नव्हती, या अहवालावर सह्या नव्हत्या. त्यामुळे त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या जज साहेबांनी या ठिकाणी विचारलं की अशा प्रकारची कामकाजाची पद्धत असते का, डेटा कधी गोळा केलाय याची माहिती नाही, डेटा कुठून गोळा केलाय याची माहिती नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं राजकीय मागासलेपणाबद्दलचा डेटा त्याचा उल्लेखच कुठेही या अहवालात करण्यात आलेला नाही, कुठेही नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्याच्यावर कोर्टाने विचारलं की मागच्या वेळी हीच आकडेवारी तुम्ही नाकारली आणि आता तीच तुम्ही ग्राह्य धरताय, तर नवीन काय घडलंय, तुम्ही कुठला या ठिकाणी रिसर्च केलाय. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आम्ही कुठलाही रिसर्च केलेला नाही अशा प्रकारे सांगण्यात आलं. त्यामुळे आपण जर बघितलं तर अध्यक्ष महोदय, खरं तर आमच्या आटपाडीतल्या 10 गावांनी 5 दिवसामध्ये स्वतःहून इम्पेरिकल डेटा जमा करून कलेक्टरला सुपूर्द केला आणि दाखवून दिलं की 5 दिवसामध्ये हा डेटा जमा होऊ शकतो. मुळात याच्यात काय अपेक्षित आहे, अपेक्षित हे आहे की रिझर्वेशन नसलं तर ओबीसींना योग्य संधी मिळणार नाही याचं जस्टिफिकेशन हे याच्यामध्ये आवश्यक आहे. भुजबळ साहेब, तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आवश्यकता त्याची आहे की जर रिझर्वेशन नसलं तर ओबीसींना जे रिप्रेझेंटेशन आहे ते योग्य प्रकारे मिळणार नाही. या संदर्भातलं एक अवाक्षरी अध्यक्ष महोदय या संपूर्ण अहवालामध्ये नाही. आणि खरं म्हणजे हे डेडिकेटेड कमिशन आहे, हे इंडिपेंडेंटली काम करणारं कमिशन आहे, परंतु कोर्टाने तेही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कमिशनच्या बैठकीला, म्हणजे ते दाखवलंय कमिशनने, त्याच्या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री
आणि मग त्यांनी हे विचारलं की मग हे इंडिपेंडंट कसं, त्याचंही काही उत्तर आपण देऊ शकलो नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे कुठेतरी अध्यक्ष महोदय कुठेतरी या संदर्भात राज्य सरकारची कमिटमेंट आहे का, हाच सवाल या ठिकाणी तयार होतोय. आम्ही वारंवार अध्यक्ष महोदय आपण भुजबळ साहेबांना विचारत, त्यांनी जेव्हा जेव्हा आम्हाला सांगितलं आम्ही सहकार्याचीच भूमिका घेतली आहे. आमची भूमिका सहकार्याची, आम्हाला याच्यात राजकारण करायचंच नाहीये. हा कुठल्या पक्षाचा मुद्दा नाहीये. राज्यातल्या ओबीसींना पूर्णपणे वंचित ठेवण्याचं काम आज या निर्णयामुळे होत आहे. पण अध्यक्ष महोदय राज्य सरकार सिरियस आहे का, की कोणाच्या दबावाखाली तुम्ही आहात? भुजबळ साहेब मला समजत नाही, कोणाचा दबाव तुमच्यावर आहे का, की सगळ्या निवडणुका ओबीसींशिवाय झाल्या पाहिजेत? हा दबाव आहे का हे लक्षात येत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय बरोबर आहे, बरोबर आहे, आपण टोपी घातली, पण हे आपल्याला टोपी घालतात एवढं लक्षात ठेवा. ती टोपी घालू नका. तुमचे आमचे राजकीय मतभेद असतील, पण या विषयामध्ये तुमच्या पाठीशी उभं राहायला आम्ही तयार आहोत. मात्र या ठिकाणी सरकारला जाबही विचारलाच पाहिजे अध्यक्ष महोदय, की अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने, आणि आपलं नशीब की सुप्रीम कोर्टाने संधी अंतरिम अहवालाची दिली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं फायनल अहवाल नाही, इंट्रीम अहवाल सादर करा. पण हा इंट्रीम अहवाल सादर करताना अध्यक्ष महोदय जे काही आम्ही केलं, आणि काल जी सरकारची अवस्था सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली अध्यक्ष महोदय, अक्षरशः या ठिकाणी लाजिरवाणी अवस्था आपली झाली आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी पहिल्यांदा तर या राज्यातली एकही निवडणूक यापुढे ओबीसी आरक्षणाविना झाली नाही पाहिजे. एकही निवडणूक नाही. तुम्ही आम्हाला वारंवार सांगता, त्यानंतर जिल्हा परिषदा 5 झाल्या, 105 नगरपंचायती झाल्या. तुम्ही दरवेळेस आम्हाला सांगता आमच्या समाधानाकरता मंत्रिमंडळाचे ठराव घेऊ नका. मंत्रिमंडळाचे ठराव घेतले तर हिम्मत दाखवा त्या ठरावाच्या पाठीशी उभं राहून कुठल्याही पद्धतीनं लढाई करायची. नाहीतर इकडे दाखवण्याकरता मंत्रिमंडळाचे ठराव करायचे आणि तिकडे निवडणुकावर निवडणुका पार पडतायत. अध्यक्ष महोदय, आता 2/3 महाराष्ट्रातल्या निवडणुका आहेत, 2/3, आणि या निवडणुका पार पडल्या तर ओबीसीला अध्यक्ष महोदय कधीच रिझर्वेशन मिळणार नाही. त्यामुळे तात्काळ पहिल्यांदा तर कायदा करायचा असेल तर कायदा करा. मध्य प्रदेशच्या केसमध्ये आपण बघितलं, म्हणजे खरं तर या कायद्याची मागणी आम्ही करणंही चुकीचं आहे, तरी मी या ठिकाणी मागणी करतो. मध्य प्रदेशमध्ये निवडणुका घेण्याची सगळे अधिकार अध्यक्ष महोदय हे राज्य कमिशनचे आहेत, पण त्याच्या तारखांच्या संदर्भातले काही अधिकार हे राज्याकडे आहेत. त्यामुळे असा प्रश्न तिथे निर्माण झाल्याबरोबर त्यांनी सुप्रीम कोर्टातनं आपल्या कायद्याच्या भरोशावर सोडवणूक करून घेतली, आणि आता त्यांची कारवाई पूर्ण करून ते लोक ओबीसी रिझर्वेशन सहित पुढच्या काळामध्ये निवडणुका घेत आहेत. हे महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, 105 तुम्ही करून टाकल्या, आणि आता एवढ्या जर निवडणुका होणार असतील तर अध्यक्ष महोदय कुठेतरी हा अन्याय या ठिकाणी होतोय. आणि म्हणून आमची मागणी आहे, या नियम 57च्या माध्यमातून मागणी आहे, आजचं सगळं कामकाज बाजूला ठेवा अध्यक्ष महोदय, आणि या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भात चर्चा या सभागृहात झाली पाहिजे. हे सभागृह एकत्रितपणे ओबीसीच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. राज्य सरकारने अध्यक्ष महोदय, कोण तुमचे असे अधिकारी आहेत की ज्यांना एवढं समजत नाही की अहवालावर तारीख टाकली पाहिजे, अहवालामध्ये काय असलं पाहिजे, काय असू नये, आणि ज्या अधिकारी या ठिकाणी अध्यक्ष महोदय इंडिपेंडंट कमिशनला मुख्यमंत्र्यांच्या दारी उभं करून मुख्यमंत्र्यांनाही सर्वोच्च न्यायालयामध्ये लाज आणतात. अध्यक्ष महोदय कोण आहे ते? आणि मला एक समजत नाही, राज्य मागासवर्ग आयोगाचं एकतर आपण गठन उशिरा केलं, उशिरा केल्यानंतर माझा कोणा व्यक्तीवर आक्षेप नाही, पण अध्यक्ष महोदय कोण त्याच्यामध्ये आहेत, कोणाला आपण घेतलंय? राज्य मागासवर्ग आयोग ही कार्यकर्त्यांची सोय लावायची जागा नाही आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी तुम्ही तज्ञ नेमायला पाहिजे. आणि आता तर माझं मत आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात नेमकं काय ते आज आपल्याला पूर्ण कळेल. त्यांनी जर म्हटलं असेल तर नवीन डेडिकेटेड कमिशन तयार करा, आणि त्या कमिशनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय 2 महिन्यामध्ये काम होऊ शकतं.
आणि तोपर्यंत अध्यक्ष महोदय हे सगळं इलेक्शन वगैरे पुढे गेला पाहिजे. तोपर्यंत अध्यक्ष महोदय कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही निवडणूक ओबीसीच्या आरक्षणाशिवाय या ठिकाणी होऊ नये. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय, हे अध्यक्ष महोदय सगळं कामकाज बाजूला ठेवा आणि सगळं कामकाज बाजूला ठेवून आपण वाटल्यास आता ऍडजन करा, चर्चा करा आणि या ठिकाणी ओबीसीच्याच प्रश्नावर आज या सभागृहात चर्चा झाली पाहिजे अध्यक्ष महोदय, आणि हा मार्ग निघाला पाहिजे अशी विनंती आपल्याला मी या निमित्ताने करतो अध्यक्ष महोदय. भुजबळ साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री फडणवीसजी यांनी काल सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या संदर्भामध्ये जे भाष्य झालं किंवा निकाल आला त्या संदर्भामध्ये आपलं मत मांडलेलं आहे आणि काही मागण्या केलेल्या आहेत. मी त्यांचं स्वागत करतो की ओबीसीच्या पाठीमागे आपण सगळे मजबूतीनं उभे आहात, ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या एका भगिनीने मला टोपी आणून दिली, ओबीसी वाचवा, तर मी ताबडतोब घालून घेतली बुवा. आता प्रश्न असा आहे की आपल्याला तुम्ही जे निर्माण केले की बाय ओबीसीचं आरक्षण वगैरे मंजूर, हे त्याचं जे महत्त्व काय आहे कोर्टापुढे सांगितलेलं आहे. कालच्या नाही अगोदरच्या सुनावणीमध्ये जे खासदार विल्सन तामिळनाडूचे, त्यांच्या संदर्भातला उल्लेख सन्मान्य कोर्टाने केलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं की आमच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलेलं आहे की अशा ज्या आहेत ह्या अमेंडमेंट ज्या आहेत पार्लमेंटमध्ये झालेल्या आहेत आणि हा अधिकार जो आहे ओबीसींना राजकीयदृष्ट्या आरक्षण देण्याचा अधिकार मान्य करण्यात आलेला आहे. घटना बदल त्याच्यामध्ये ते झाले त्यानुसार. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे पुढे, त्याच्यामध्ये त्यांनी असं पुढे असं म्हटलं की तुम्ही आम्ही कबूल आहे, त्यांनी ओबीसीचं आरक्षण नाकारलं नाही, ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजे. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही हा जो डाटा जो आमच्याकडे दिलेला आहे हा डाटा आम्ही काही स्क्रुटिनी करू शकत नाही. वी मे नॉट बी अंडरस्टूड टू हॅव एक्सप्रेस एनी ओपिनियन आयदर वे इन रिगार्ड टू द करेक्टनेस ऑफ द इन्फॉर्मेशन refer to in interim application. It is for the commission to examine the same and take appropriate view of the matter as may be advised. तुम्ही ते तुमच्या आयोगाकडे द्या आणि त्याच्याकडून तिथे बरोबर आहे की नाही ते पहा. आणि त्याच्यामध्ये पुढे त्यांनी असं म्हटलं की हे आता आम्ही सांगितलं आमच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, व त्यांनी त्याच्यात ऑर्डर केली की 15 दिवसामध्ये त्यांच्याकडून रिपोर्ट मागवून घ्या. हे खरं आहे की 15 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या काही आमच्याकडे होत्या सरकारकडे त्या सगळ्या आम्ही दिल्या. तिथे बसलेले जे आहेत जे आयोगाचे अध्यक्ष ते माजी हायकोर्टाचे सन्माननीय न्यायमूर्ती आहेत, त्या सगळ्यांनी त्याच्यावर विचार केला. आता या बाबतीमध्ये त्यांचं काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं तिकडे. मला हे कळलं नाही, मी तुम्हाला खरं म्हणजे आपण चर्चा म्हणता, परंतु आपणही मान्य कराल की मी ह्या बाबतीमध्ये सारखी तुमच्याबरोबर तरी चर्चा करत असतो की आता असं झालं, आता आपण काय करूया, असं आपण करूया. आणि मला आनंद आहे की तुम्ही त्या बाबतीमध्ये सपोर्ट करत असता. आता अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही सांगितलं, कालच आपण निर्णय घेतला की मंत्रिमंडळाने उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली की ओबीसीच्या आरक्षणशिवाय निवडणूक घ्यायची नाही, आम्हाला निवडणूक नको. याला तुमचा सुद्धा पाठिंबा मिळाला, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ओबीसीच्या दृष्टीने एक चांगले असे चित्र जे आहे राज्यामध्ये सुद्धा उभं राहत आहे. पण याच्यामध्ये एकमेकावर चिखलफेक करून काय होणार? तुम्ही सांगणार की तुम्ही 15 दिवसात काय, तुम्ही सांगणार की 15 दिवसात का केलं नाही, आम्ही सांगणार तुम्ही 7 वर्षात का केलं नाही, 5 वर्षात का केलं नाही, का बसून राहिला त्याच्यावर, मग कसं होईल? आम्ही हे सांगितलं जर तुम्ही एम्पिरिकल डाटा मागत होता, का नाही दिला एम्पिरिकल डाटा? आम्ही सांगितलं हे की महाराष्ट्र नाही मध्य प्रदेश सुद्धा अडचणीत आला,
कर्नाटक सुद्धा अडचणीत आला. कोण हे विकास गवळी, कोणामुळे ते उभे राहत आहेत, कुठून हे मोठे मोठे वकील येतात. प्रश्न असा आहे की आपण एकमेकावर चिखलफेक करून चालणार नाही. याच्यातून जर खरोखर मार्ग काढायचा असेल तर तो आपण एकमेकाला विश्वासात घेऊन मार्ग निघाला पाहिजे. तुम्ही म्हणाला त्याच्यामध्ये मध्य प्रदेशचा कायदा, जरूर त्याच्या सुद्धा संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली. मी सुद्धा आपल्या बरोबर चर्चा केली आणि त्याप्रमाणे जर त्याच्यातून काय निर्णय निघत नसेल, मार्ग निघत असेल तर तो मार्ग सुद्धा आपण काढूया. आमचा त्याला विरोध नाहीये, आमचा त्याला विरोध नाहीये. पण इथे एकमेकाची उनी काढण्यापेक्षा आपण एकत्रित बसून बाकीचे जे राजकारणाचे विषय जे आहेत ते आपले जे आहेत ते चालू राहतील. पण ओबीसीच्या बाबतीमध्ये आपण जर एकमताने जर निर्णय घेऊ शकलो तर मला असं वाटतं की त्याचं एक चांगलं चित्र राज्यासमोर सुद्धा जाईल. आणि तुम्ही सुद्धा आता सगळे टोप्या घालून बसलेलेच आहे की ओबीसी वाचवा. तर मी कुठे नाही म्हणतो, मी पण म्हणतो की ओबीसी वाचवा. त्याच्यामुळे जे आहे ओबीसी वाचवण्याच्या बाबतीमध्ये दोन्ही बाजूंचं एकमत आहे की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे. याच्या बाबतीमध्ये आमचं सरकार जे आहे ठाम आहे. आम्ही ते करणार, आम्ही ते करणार. त्याचे जे मार्ग जे आहेत, काल काय काय झालं सुप्रीम कोर्टामध्ये याची आम्ही माहिती घेतो आहोत, वकिलांबरोबर आपण चर्चा करतो आहोत, त्याच्यावर काय राहिलेलं आहे ती पण माहिती घेतो. पण एक आहे की 15 दिवसामध्ये ज्या घाईघाईमध्ये हा रिपोर्ट आला त्याच्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्या दुरुस्त करता येतील. त्यांनी असं सांगितलं ना, त्यांनी असं निर्णय असा दिला आहे की ज्या ओव्हरड्यू झालेल्या आहेत त्या ठिकाणी जे आहे तुम्ही निवडणुका घ्या. बाकीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्ट तिथे सायलेंट आहे. पुढच्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका याच्या बाबतीमध्ये ते अजून सायलेंट आहे. कारण जिल्हा परिषद एकही ओव्हरड्यू झालेली नाही. काही नगरपालिका ओव्हरड्यू झालेल्या आहेत, तेवढ्या पुरतं त्यांनी सांगितलं. जर ओव्हरड्यू झाले असतील तर पुढे चला. पण बाकीच्या बद्दल त्यांनी सुद्धा अजूनही ते शांत राहिलेले आहेत. आणि त्यामुळे जे आहेत आपल्याला लवकरात लवकर याच्यातून मार्ग काढावे लागतील. आणि त्यासाठी मला असं वाटतं की आपण फडणवीसजी आपला अभ्यास आहे, आणखीन कोणी अभ्यास, तर तुम्ही 2-3 आमच्या इकडचे 2-4 लोक जे आपण एकत्रित बसून मार्ग काढूया. त्यासाठी जे आहे सभागृहाचा नुसतं फक्त चर्चा होईल, वर्तमानपत्रात छापून येईल, यांनी याच्यावर टीका केली, त्यांनी त्यांच्यावर टीका केली. पण प्रश्न असा आहे की चुका तशा तुमच्याकडून होतात. का वेळ एवढा लावला 5 वर्ष, का नाही काम केलं, का नाही तुम्ही आयोग नेमला. आम्ही सांगितलं 15 दिवसात कसं होणार, तुमचं 5 वर्षात नाही झालं, आम्ही 15 दिवसात कसं करणार होतो. पण त्याच्यातून काही गोष्टी राहून गेल्या, मी मान्य केला. काय त्याच्यात काही पुढे टेक्निकल गोष्टी, तारीखच का नाही टाकली वगैरे आहे, टेक्निकल गोष्टी मी आदर करतो सुप्रीम कोर्टाचा सुद्धा. परंतु माझं म्हणणं असं आहे की या बाबतीमध्ये चिखलफेक करण्याऐवजी सन्मानानं आपण एकत्रित बसून जे आहे याच्यावर मार्ग काढला पाहिजे. आणि ओबीसीना आपण आश्वस्त केलं पाहिजे की आम्ही सभागृहामध्ये केवळ एकमेकावर चिखलफेक करणार नाही, उनी काढणार नाही, तर एकत्र बसून जे आहेत आम्हाला मार्ग काढायचा आहे हे आपण दाखवून देऊया ना या राज्याला नाही, देशाला दाखवून देऊया की ओबीसीच्या बाबतीमध्ये इथे महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षाचे लोक एकत्र आहे. का आपण हे चित्र देशापुढे उभं करू शकत नाही. आणि मला असं वाटतं तुमच्यासारखा अक्षय नेता असताना त्याच्यामध्ये अडचण येण्याचं काय कारण आहे. तर या आपण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री बसतील तिथले आणि एकत्रित बसून जे आहे याच्यावर मार्ग काढा. असं मंत्री म्हणून नव्हे तर एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आपल्याला मी विनंती करतो की एकमेकांमध्ये दुरी निर्माण करण्याऐवजी, भांडणं करण्याऐवजी आणि एकमेकावर दोषारोप करण्याऐवजी एकत्र येऊन ह्या ओबीसीला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये आपण पुढे यावं. बाकी बोलायला गेल्यानंतर हे सगळे कायदे आहेत, हे सगळे निकाल आहेत, कोण काय बोललं, कोण काय चुकलं, हे सगळं आपल्याकडे आहे. काय करायचं हे करून, काय करणार आहे ते करून, हे सगळं आपल्याकडे आहे. कोण कुठे काय काय बोललं हे सगळं आहे माझ्याकडे. त्याचा वेळ घेण्यात काय अर्थ आहे. जर आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे तर मला असं वाटतं की आपण शांततेनं बसून त्याच्यावर मार्ग काढले पाहिजेत आणि कायदेशीर ज्या काही सल्ला असतील त्याप्रमाणे आपण पुढे जाऊया. आमची तयारी आहे त्याच्यामध्ये. पण इथे जे आहे मला असं वाटतं की आपण या बाबतीमध्ये केवळ दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीपेक्षा तुम्ही एक बोलणार, आम्ही एक बोलणार आणि हा वाचवा हा तुमचा शब्द आहे, हा बुडवा हा शब्द म्हणावा लागेल, असं काही करू नका. आपण खरोखरच ते वाचूया, आपण ओबीसीना त्यासाठी प्रयत्न करूया, एवढी माझी विनंती आहे. प्रश्न उत्तरे
माननीय भुजबळ साहेबांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, पण आमचं समाधान नाही आहे. आम्ही तुमच्या सोबतच आहोत. जेवढे वेळा तुम्ही आम्हाला मिटिंगला बोलवलं आम्ही तुम्हाला मान्यताच दिली. आम्ही कधी विरोध केला नाही. तुम्ही सांगितलं असं करायचं तसं करा, कसं करायचं कसं करा, पण होत काय नाही. भुजबळ साहेब इंटेन्शन काय आहे त्याच्यापेक्षा होतं काय आहे हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात की एक व्यक्ती म्हणून तुमचं समर्थन आहे, पण माझा सवाल हा आहे की मिनिस्टर म्हणून तुम्हाला समर्थन आहे का? या ठिकाणी होत आहे का? ते घडताय का? नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे हे जे काही सांगितलं जात आहे खरं तर आपण नाही 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 मंत्री महोदय असं नाही आहे. आपण जर म्हणालात 5 वर्ष 7 वर्ष, मग तर तसा 2010 साली निकाल आला. 10 सालापासून 14 सालापर्यंत तुमचं होतं ना सरकार, आमचं होतं का? 10 साली कोणी त्याच्यावर काही केलं नाही. पहिल्यांदा त्याच्यानंतर या निकालाचं पालन का झालं नाही हे कधी विचारलं? हे विचारलं 13/12/2019 ला. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे बोट नाही दाखवू शकत या संदर्भात. हे बोट दाखवण्याचं म्हणजे तुम्ही बोलायला इतके हुशार आहात की आपण एकत्रित राहावं म्हणता म्हणता आमच्यावर 2 तुम्ही टोमणे मारून दिले. असं करू नका. आता या ठिकाणी 13/12/2019 नंतर ही जबाबदारी सरकार म्हणून तुम्हाला स्वीकारावी लागेल. ही स्वीकारावी लागेल अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, काल जी अवस्था झालेली आहे ही अवस्था आपण सगळ्यांनी बघितली अध्यक्ष महोदय. त्यामुळे या सभागृहात चर्चा नाही करायची तर कुठे करायची अध्यक्ष महोदय? याच्यावर चर्चा नाही, आज आम्हाला निर्णय झाला पाहिजे अध्यक्ष महोदय. वारंवार ओबीसीच्या संदर्भात केवळ अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्हाला आश्वासन मिळत आहेत, होत काहीच नाही अध्यक्ष महोदय, काहीच होत नाही आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे कामकाज थांबवा आणि ओबीसीवर अध्यक्ष महोदय चर्चा झाली पाहिजे. भुजबळ साहेब. देवेंद्रजी, आपण जे म्हणालात त्या संदर्भामध्ये एक तर 2010 साली हा निकाल आल्यानंतर आम्ही लोकसभेमध्ये याची मागणी केली आणि एम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी यंत्रणा निर्माण केली. हा डाटा 2016 साली मोदी सरकारच्या ताब्यात आला. असं नाही की आम्ही 2010 नंतर आम्ही गप्पा बसलो. 2010 नंतर आम्ही एम्पिरिकल डाटा गोळा करून तो भारत सरकारकडे सोपवला आणि त्यानंतर 16 साली तो हातात आल्यानंतर तेव्हापासून मोदी सरकारनं काही केलं नाही. कोर्टामध्ये केस उभी राहिली त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री होता. तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही सुद्धा काही केलं नाही. 5 वर्ष आम्हाला तुम्ही 15 दिवसामध्ये करायला सांगता, हे चुकीचं आहे. याच्या पाठीमागे तुमचं केवळ राजकारण आहे. मी तुम्हाला सातत्यानं विचारणा करत असतो, तुम्हाला विश्वासात घेत असतो, परंतु तुम्ही याचं राजकारण करतात हे अतिशय चुकीची गोष्ट आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्ही त्याच्यावर बसून राहिलात. तुम्ही तो एम्पिरिकल डाटा दिला नाही जो युपीए सरकारनं तयार केला होता. तो डाटा तुमच्या हातात आहे, तो तुम्ही दिला नाही. 5 वर्ष तुम्ही काही केलं नाही. 5 वर्ष सातत्यानं त्या केसवर बसून राहिलात, त्याला उत्तर दिलं नाहीत आपण. आणि निवडणूक आली ज्यावेळेला 2019 साली त्यावेळेला घाईघाईने ज्यावेळेला आपण एम्पिरिकल डाटा मागितला, त्यामुळे आमच्यापेक्षा याची जबाबदारी मोदी सरकारवर आणि तुमच्यावर हे लक्षात ठेवा. प्रश्न उत्तराचा तास स्थगित करण्यासंदर्भात आज एकूण 3 सूचना प्राप्त झाल्या असून त्या नियम 57च्या निकषात बसत नसल्यामुळे सदर सूचनेस मी अनुमती नाकारित आहे. प्रश्न उत्तरे. प्रश्न क्रमांक 40,208 कृष्णा गजबे. जागेवर बसा. मंत्री महोदय सुरू. प्राथम्य क्रमांक 1 छापल्याप्रमाणे महोदय, माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करतो
की हा मुदत 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात यावी. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतो की 31/3/22 पर्यंत मुदत वाढविण्यात यावी. अध्यक्ष महोदय, याच्या खरेदी करणाऱ्या अभिकर्ता संस्था आहेत, त्यांच्या मागणीनुसार पहिल्यांदा 8 फेब्रुवारीपर्यंत धान खरेदी वाढीस मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर मार्केटिंग फेडरेशनच्या मागणीनुसार 14 फेब्रुवारीपर्यंत आणि आदिवासी विकास महामंडळाच्या मागणीनुसार 18 फेब्रुवारीपर्यंत धान खरेदीस मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर त्या अभिकर्ता संस्थांकडून मुदतवाढीची मागणी आलेली नाही. अध्यक्ष महोदय, आमचा मागणी आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला धानाचा खरेदी होत असतो फार मोठ्या प्रमाणामध्ये. सर, राजकीय आरक्षण हे गेलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला अंतरिम रिपोर्ट देण्याची संधी दिली. तो अंतरिम रिपोर्ट या सरकारने असा सादर केला की ज्याच्यावर प्रचंड ताशेरे हे सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी उठवले आहेत आणि राज्य सरकार कुठलंही काम करायला तयार नाही अशा प्रकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने देखील त्या ठिकाणी मांडलेली आहे. खरं म्हणजे इम्पेरिकल डेटाच्या संदर्भातला निर्णय हा पहिल्यांदा 2010 साली आला. त्यानंतर इथल्या आघाडीच्या सरकारनं त्या काळात काहीच केलं नाही, परंतु कोणी कोर्टात गेलं नव्हतं, त्यामुळे तो प्रश्न देखील उद्भवला नाही. पहिल्यांदा कोर्टाने 13/12/2019 हे सांगितलं की 2010 साली आम्ही निर्णय दिला आहे, त्यानुसार तुम्ही डेडिकेटेड कमिशन तयार करा आणि इम्पेरिकल डेटा जमा करा. 13/12/2019 पासनं 1.5 वर्ष कमिशन तयार केलं नाही. त्यानंतर कुठलाही इम्पेरिकल डेटा जमा केला नाही. केंद्र सरकारकडे बोट दाखवलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सेन्सस डेटा नाही, ओबीसी राजकीय मागासलेपणाचा डेटा जमा करायचा आहे, जो कुठल्याच सेन्ससमध्ये येत नाही. केंद्र सरकारने तो कधी जमा केलेला नाही, त्यामुळे तो राज्य सरकारला जमा करावा लागेल. त्यानंतरही जवळजवळ 1 वर्ष निघून गेलं, पण या सरकारने वेळ काढू धोरण या ठिकाणी केलं आणि काल अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाने एक चपराक या सरकारला लावली. आणि बघा, काल चपराक लागल्याबरोबर काल यांनी GR काढला आणि पहिल्यांदा 2 वर्षानंतर त्या ओबीसी आयोगाला 30 कंत्राटी जागा या काल मान्य केल्या. म्हणजे यांच्या मनात जर खोट नव्हती तर सर्वोच्च न्यायालयाची या ठिकाणी वाट का पाहिली, त्या आयोगाला का लोक दिले नाहीत, त्या आयोगाला का पैसे दिले नाहीत, त्या आयोगाला का माहिती दिली नाही, हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आणि स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या ओव्हरड्यू आहेत त्या सगळ्या संस्थांच्या तुम्हाला निवडणुका घ्याव्या लागतील. आणि आता 7 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जवळजवळ 15 महानगरपालिका ओव्हरड्यू होत आहेत. त्यानंतर जवळजवळ 25 जिल्हा परिषदा ओव्हरड्यू होत आहेत. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या निवडणुका या बिना ओबीसी आरक्षणाच्या घ्याव्या लागतील. ही परिस्थिती या ठिकाणी या सरकारच्या नाकर्तेपणामुळे तयार झाली आहे. 2 वर्ष फायलींवर बसून होते, मंत्री मोर्चे काढतात, मंत्री भाषणं करतात, मंत्री केंद्राकडे बोट दाखवतात, पण स्वतः मात्र कुठलीही कारवाई करत नाही. अशा प्रकारचं हे काम पाहिल्यानंतर आम्हाला आता ही शंका उत्पन्न झाली आहे की ओबीसींना यांना आरक्षण द्यायचंच नाही आहे. निवडणुका झाल्यानंतर हे आरक्षणाचा कायदा आणतील आणि आरक्षण देतील. बिना आरक्षणाच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात या सरकारमधल्या काही प्रमुख लोकांचा दबाव आहे. काही प्रमुख लोक हा प्रयत्न करतायत की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण न मिळता निवडणुका पार पाडाव्यात, म्हणजे पुढचे 5 वर्ष
ओबीसीला एकही जागा या आमच्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका नगरपंचायतींमध्ये मिळणार नाही आणि म्हणून आम्ही आग्रह धरला आहे की या संदर्भात पहिले निर्णय व्हावा, त्यानंतर कामकाज चालावं अशी आमची मागणी आहे. ओबीसीवरती राजकीय अन्याय व्हावा अशी काही सत्ताधाऱ्यांची काही भूमिका आहे का आणि ती भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते का? असं आहे की हे स्पष्टपणे पाहायला मिळतं की एकीकडे भुजबळ साहेब हे या ठिकाणी भूमिका मांडतात आणि दुसरीकडे मंत्रिमंडळातले निर्णय वेगळेच दिसतात, तिसरीकडे सर्वोच्च न्यायालयात चौथ्याच गोष्टी मांडल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांना केवळ बोलण्याची भूमिका दिली आहे आणि करविते धनी जे आहेत ते मात्र वेगळंच काहीतरी करतायत आणि म्हणून या ठिकाणी ओबीसीला आरक्षण मिळत नाही आहे. परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय की हे त्याच्यामध्ये केंद्राला जर मदत केली असती तर लवकर झालं असतं, कमी वेळ होता. एक परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला जातो राज्यभरात. याला त्या परसेप्शनला ते तोंडावर पडले. याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की ओबीसीचा राजकीय मागासलेपणाचा इम्पेरिकल डेटा कुठल्याच देशामध्ये कुठल्याच सेन्ससमध्ये या संदर्भातला सर्वे झालेला नाही. दुसरं त्याला काय सांगितलं, डेडिकेटेड कमिशनकडनं हा डेटा, म्हणजे मग कोणी करायचा आहे, राज्य सरकारच्या डेडिकेटेड कमिशननी करायचा डेटा आहे. पण जाणीवपूर्वक हा करत नाहीत, दबाव आहे आणि मग केंद्राकडे बोट दाखवायचं, दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, तिसऱ्याकडे बोट दाखवायचं, लोकांमध्ये संशय निर्माण करायचा. आता 2.25 वर्ष झाली आहेत, 2.25 वर्ष या सरकारला. 2.25 वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन सरकार करू शकत नसेल तर या सरकारला राहण्याचा अधिकार आहे का, हा आमचा सवाल आहे. राज्यामधल्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात देखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते. असं आहे की ज्यावेळी असाच प्रश्न मध्य प्रदेशात उपस्थित झाला, सर्वोच्च न्यायालयाला जाऊन त्यांनी सांगितलं की आम्ही टेस्ट पूर्ण करायला तयार आहोत, पण आमच्या निवडणुका ठरवण्याचे जे अधिकार आहेत ते आमचे आहेत आणि ते सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाने आपला प्रश्न संपवला आहे. आम्ही आज मागणी केली, खरं म्हणजे हा निवडणुकाच्या तारखा ठरवण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचाच असला पाहिजे असं आमचं मत आहे. पण आत्ता जी वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती तयार झाली आहे त्या परिस्थितीत आम्ही सरकारला सहकार्य करायला तयार आहोत की अधिकार सरकारने स्वतःकडे घ्यावा, मध्य प्रदेशाप्रमाणे कायद्यात आपल्या बदल करावा आणि आत्ता 2 महिन्यामध्ये एम्पिरिकल डेटाचं सगळं काम पूर्ण करावं आणि त्यानंतर या निवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे. सर, आटपाडीसारख्या गावाने कसा डेटा तयार करावा, गाव पातळीवरती, खेड्यांवरती, वाड्यांवरती कसं जावं, कसं सर्वेक्षण करावं असं सांगितलं. मात्र दुसरीकडे त्यांनी रिपोर्ट देत असताना फक्त कॉपी पेस्ट रिपोर्ट दाखवला. जर हा डेटा सर दिला गेला नाही तर या ठिकाणी आणखी काही वेळ जाणार आहे. 2.25 वर्ष यामध्येच गेलेले. आपण हा बघू शकता, आमच्या गोपीचंद पडळकरांनी हा या ठिकाणी दिलेला आहे. आटपाडीच्या गावांनी स्वतः सरकारची कुठली मदत न घेता इम्पेरिकल डेटाचा रिपोर्ट तयार केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी सादर केला आणि त्यांनी 5 ते 7 दिवसात हा रिपोर्ट तयार केला. मग ही गावं जर 5-7 दिवसात असा रिपोर्ट तयार करू शकतात, राज्य सरकारजवळ एवढी मोठी यंत्रणा असताना राज्य सरकार का करू शकत नाही, याचं कारण राज्य सरकारच्या मनातच नाही. विधानसभेत गदारोळ झालेला आपण पाहिला आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर टीका केलेली आहे. ओबीसी आरक्षणावरून त्यांनी टीका केली आहे. ओबीसी आरक्षणावर सरकार गंभीर नाही असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. कोर्टात सरकारचं हसं झालंय अशी टीकाही त्यांनी केली आहे. याबरोबरच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मी आज त्यांना सांगितलं, सगळ्यांना हाऊसमध्ये सांगितलं की कृपया राजकारण करू नका. जर नुसती चर्चा करायची इथे आणि आम्ही तुमच्यावर आरोप करायचे, तुम्ही आमच्यावर आरोप करायचे, यापेक्षा तुम्ही ही जी टोपी घातली आहे सगळ्यांनी, विरोधी पक्ष लोकांनी, मला पण घातली, म्हटलं घाला, चांगली गोष्ट आहे. आरोपी हे ओबीसी बचावसाठीच आमचं चाललेलं आहे, पण त्याच्यासाठी तुमचं सहकार्य पाहिजे. एक तर ते विकास गवळी कोण वारंवार जात आहेत आणि याला विरोध करतात, हे त्यांना फंडिंग कोण करताय याचा म्हटलं तुम्ही विचार करा. ते म्हणाल की 2010 पासून हे सगळं होतं तर तुम्ही काय करत होता.
2010ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. त्याच्यानंतर आम्ही लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडला समीर भुजबळ आणि गोपीनाथराव मुंडे यांनी. आणि त्यानंतर त्याच्या इम्पिरिकल डाटा जो गोळा होता, जनगणना वगैरे माहिती ती गोळा करण्याचं काम 2011पासून सुरू झालं. 2016ला हा सगळा डाटा भारत सरकारकडे गेला, मोदी सरकारकडे. मोदी सरकार आजपर्यंत त्याच्यावर बसून आहे. 5 वर्ष केस चाललेली होती. त्यावेळेला फडणवीस साहेब तिथे मुख्यमंत्री होते. अगदी निवडणूक शेवटी आली 5व्या वर्षी, त्यावेळेला त्यांनी हालचाल सुरू केली आणि त्यावेळेला त्यांनी तो इम्पिरिकल डाटा मागितला. आता अजूनसुद्धा जो डाटा जमा झालेला आहे त्याच्यामध्ये त्रुटी आहे म्हणतात, अजून पूर्ण झालेला नाही म्हणतात. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की आमच्या निवडणुका आलेल्या आहेत, आम्हाला काहीतरी ताबडतोब रिलीफ द्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 15 दिवसामध्ये हा ओबीसीकडून डाटा तपासून घ्या आणि आमच्याकडे मांडा. आता 15 दिवसामध्ये खरं म्हणजे वेळ पण तसा आयोगाला कमी पडला असेल, परंतु त्यांनी जो डाटा आम्ही त्यांना दिला किंवा त्यांना मिळाला त्याच्यावर त्यांनी आपलं मत दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसीना आरक्षण द्यायला काही हरकत नाही. याच्यामध्ये ते जे म्हणतात की सही नाही वगैरे वगैरे हे सगळं चुकीचं आहे. की त्या सायन्स सगळं जे आहे सगळे आमच्याकडे आहे. सगळ्या आयोगातील प्रत्येकाची सही त्या आयोगाने जो रिपोर्ट दिला त्याच्यावर त्या सह्या आहेत. आता त्याच्यामध्ये फक्त एकच मुद्दा निघाला की यांचं पॉलिटिकल बॅकलॉग किती आहे, हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी काढला. आणि तो पॉलिटिकल बॅकलॉग ओबीसीचा त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही अभ्यास मांडायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. आमच्या पुढे आता प्रश्न असा आहे की आम्ही वकिलांबरोबर चर्चा करतो आहोत आणि त्याच्यानुसार मंत्रिमंडळाने काल आम्ही एकमतानं ठरवलं ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत. आता त्याच्यामध्ये काय काय मार्ग आहेत, काय काय करता येईल याच्यावर चर्चा सुरू आहे. आणि हे मी त्या सभागृहात सांगितलं की ह्या प्रत्येक वेळेला तुम्हालासुद्धा आम्ही विचारत असतो. मी स्वतः फोन करत असतो फडणवीसांना, तेही मला सांगत असतात की असं आपण असं करूया. आभारी आहे मी त्यांचा. परंतु फक्त एकमेकावर चिखलफेक करून हा प्रश्न ओबीसीचा सुटणार नाही. तर सगळ्यांनी एकत्र येऊन या कोर्टाच्या बाबतीमध्ये न्यायालयाच्या बाबतीतून कशा पद्धतीने सुटका करून घ्यायची आणि ओबीसीला आरक्षण द्यायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्या मुद्द्यावर आपण एकत्र बसून चर्चा करूया. फक्त हाऊसमध्ये आपण एकमेकावर तू हे केलंस मी हे केलं याने ओबीसीच्या बाबतीमध्ये केवळ राजकारण होईल, आमचा प्रश्न सुटणार नाही असं मी त्यांना सांगितलं. फडणवीस म्हणतात की सरकारमधला एक गट आहे त्यांना ओबीसीला आरक्षण द्यायचंच नाहीये. मग मी असं जर म्हणालो की 2016पासून मोदी सरकारकडे आमचा सगळा इम्पेरिकल डाटा आलेला आहे आणि तो आम्ही मागितल्यानंतर फडणवीसांनी मागितल्यानंतर सुद्धा मोदींनी दिला नाही, आम्ही मागितल्यानंतर सुद्धा दिला नाही. आणि आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टात गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं हा ओबीसीचा डाटाच नाही आहे. मग आम्ही जर असं म्हणालो की तुम्हा भाजपच्या गव्हर्नमेंटला आम्हाला ओबीसीचा जे आरक्षण द्यायचं नाही तर चालेल का? किंबहुना त्यांनी ते त्याच वेळेला करायला पाहिजे होतं, एम्पिरिकल डाटा द्यायला पाहिजे होतं. आणि आजही 50% जी काही गॅप सिलिंग टाकलेलं आहे ते जर उठवलं तर मराठा आरक्षणासहित सगळ्यांचाच प्रश्न सुटतो. मग त्यांना सांगा मोदी साहेबांना की करा त्याच्यामध्ये काही सुधारणा करा ॲक्टमध्ये आणि 50%च्या वरती जे आरक्षण द्या. तर हे सगळे प्रश्न जे आहेत तो 50%च्या आरक्षणाचा प्रश्न आमच्या ओबीसीच्या मध्ये आलेला आहे. त्याचबरोबर SC आणि ST यांना संख्येच्या प्रमाणात द्या हा मुद्दा आलेला आहे. ते दोन्ही मुद्दे आम्ही मान्य केले. पण त्याच्यानंतर इम्पेरिकल डाटा तो पूर्ण इम्पेरिकल डाटा हे जमा करायला काही वेळ लागतो आहे आणि मी आश्वस्त करतो आहे की आम्ही सगळे याच्यावर रात्रंदिवस प्रयत्न करतो आहोत आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित काम करतो. मंत्रिमंडळाची काल बैठक झाली मंत्रिमंडळाची देखील काल बैठक झाली. त्या संदर्भामध्ये काल चर्चा झाली. नेमकी पुढची दिशा कशी असणार आहे अशी माहिती मिळते. असं आहे काही मार्ग आपण शोधले काय. आता त्यांनी सांगितलं की मध्य प्रदेशमध्ये आम्ही तो काल त्याची सुद्धा चर्चा केली. मध्य प्रदेश सरकार त्याच्यातून सुटल्याचं कारण निवडणुका कधी घ्यायच्या हे मध्य प्रदेशच्या हातामध्ये आहे, सरकारच्या हातामध्ये आहे. तर त्यांनी आम्ही पण त्याच्यावर चर्चा केली, त्यांनी पण ते सुचवलं. आता हे जे काही वकील आहेत सगळे आहेत कायदेतज्ञ एकत्र बसून काय काय मार्ग निघत आहेत
त्यातले जे चांगले योग्य मार्ग आम्हाला जे सापडतील त्याच्यानुसार काम करू. आता असं आहे की त्या आयोगाचे प्रमुख जे आहेत हे हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. आता आम्ही त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे आणि कुणीही त्यांच्याबद्दल काय बोलावं असं मला वाटत. देवेंद्र फडणवीस म्हणाले छगन भुजबळ फक्त बोलण्याची भूमिका भुजबळांकडे दिली आहे, करवी का धनी कोणीतरी दुसराच आहे. असं काही नाही. मी स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे इंटरेस्ट घेऊन जे आहे प्रयत्न करतो, पण मी स्वतः काय वकील मोठा नाही आहे. जे वकील लोक सांगतात त्याप्रमाणे काय काय मार्ग काढायचा आहे आणि वेळेचं त्याच्यावर बंधन आहे, संख्येचं बंधन आहे आणि निवडणुका अगदी डोक्यावर आहे. ह्या सगळ्या अडचणीमध्ये सापडलो असताना मार्ग काढायचा प्रयत्न सुरू आहे. धन्यवाद. तर आपण पाहिलं छगन भुजबळ नुकतेच पत्रकारांशी संवाद साधत होते आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. एकमेकांवर आरोप करून हा प्रश्न सुटणार नाही. एकमेकांवर चिखलफेक करून काय होणार, मग तुम्ही 7 वर्ष गप्प का बसला होतात, असा सवाल सुद्धा भुजबळांनी विरोधकांना उपस्थित केलेला आहे.